नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामधली सर्वात मोठी उपलब्धी, फार मोठी अचिव्हमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झालेली आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि गडचिरोली या भागामध्ये अनेक वर्षापासून थैमान माजून ठेवणारे नक्षलवाद आणि या नक्षलवादा गटाचा कमांडर, नक्षल कमांडर किंवा माओवादी नेता ज्याला म्हणतो आपण, वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 साथीदारांसह समर्पण केले. म्हणजे त्यांची शस्त्र त्यांनी आता खाली ठेवून दिली आणि त्या शस्त्राच्या ऐवजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारताचं संविधान स्वीकारलं. म्हणजे आता समोरचं जीवन शांततामय व सनदशीर मार्गाने जगण्याचं एक प्रकारे वचन त्यांनी गव्हर्नमेंटसमोर ठेवून दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो की ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट याबद्दल सुद्धा आपण माहिती बघूयाच. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट काय आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती किती महत्त्वाची आहे चालू घडामोडीच्या दृष्टीने. विशेषतः नक्षलवादी चळवळ जी 1967 मध्ये पश्चिम बंगालमधल्या नक्सलबारी गावातून सुरू झाली होती आणि त्या नक्सलबारी गावावरून त्याला नाव पडलं नक्षलवाद. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की दहशतवाद, आतंकवाद यांना जसं दहशतवाद, आतंकवाद म्हणतात तसं नक्षलवाद या शब्दामध्ये नक्सल या शब्दाचा काही अर्थ आहे का? तो होय. ऐतिहासिकदृष्ट्या नक्षलवाद हा शब्द 1967 मध्ये पश्चिम बंगाल या राज्यातल्या नक्सलबारी या गावातून ती मुवमेंट सुरू झाली. माओवादी ही विचारधारा सुरू झाली, सशस्त्र क्रांती सुरू झाली. त्यामुळे नका त्याला माओवाद किंवा माओइझम म्हणतात आणि त्याला नक्षलवाद सुद्धा म्हणतात, नक्षलबारी या गावावरून. मग ही नक्षलवादी चळवळ आता संपण्याच्या मार्गावर आहे का? अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की होय, असं होऊ शकतं. तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या शेकहँड करत आहे, हातात हात घातलेला हा जो व्यक्ती आहे, हाच व्यक्ती आहे मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू. लेट मी रिमाइंड हिज नेम अगेन, मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू. काही दिवसापूर्वी याच्या पत्नीने सुद्धा सरेंडर केलं होतं. ती सुद्धा नक्षलवादी किंवा माओवादी चळवळीमध्ये होती. आता याने आपल्या 60 साथीदारांसह गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष तिथे समर्पण केलं. तर त्यामध्ये इथे नका तुम्ही रश्मी शुक्ला मॅडम यांचा सुद्धा फोटो बघू शकता, सध्या आपल्या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पोलीस पदावर. आता आपण थोडासा एक नका बॅकग्राऊंड म्हणजे क्विकमध्ये जाऊन घेऊया, लवकर जाणून घेऊया. सध्या आपल्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा फोटो दिल्लीमधल्या एका कॉन्फरन्समधल्या परिषदेमधला आहे. त्या परिषदेचं नाव होतं भारत मंथन 2025. ठीक आहे, भारत मंथन 2025 नक्षल मुक्त भारत. या परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की 2026 ही डेडलाईन राहणार. म्हणजे 31 डिसेंबर 2026 पर्यंत भारतातला जेवढाही रेड कॉरिडॉर आहे, ज्याला आपण म्हणतो नक्षलग्रस्त भाग किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट भाग LEW, त्याला कोणत्याही नावाने ओळखा, मग रेड कॉरिडॉर म्हणा किंवा नक्षलग्रस्त भाग म्हणा, या सर्व भारतातल्या 10 ते 12 राज्यातून नक्षलवाद पूर्णपणे समूळपणे नष्ट करण्यात येईल, समूळपणे नष्ट करण्यात येईल. आणि यासाठी डेडलाईन स्वतः केंद्र शासनाने आणि केंद्र शासनाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 डिसेंबर 2026. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने संपूर्ण भारतातून नक्षलवाद नष्ट करण्याचा डेडलाईन किंवा अंतिम तारीख कोणती जाहीर केलेली आहे, तर 2026 म्हणजे 31 डिसेंबर 2026. आणि या कॉन्फरन्सचं नाव होतं भारत मंथन 2025 नक्षल मुक्त भारत. मोदींच्या नेतृत्वाखाली लाल दहशतवाद, ओके, लाल दहशतवाद, कारण दहशतवाद लोक किंवा नक्षलवादी लोक एकमेकांना लाल सलाम या नावाने म्हणजे वंदन करतात. तर लाल दहशतवादाचा अंत या कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले होते. मग आता आपल्या भारतामध्ये 2025 मध्ये नक्षल विरोधी एक प्रमुख ऑपरेशन चालू करण्यात आलं होतं. या कारवाईचं नाव होतं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. तर हे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यालाच ऑपरेशन कागर या नावाने सुद्धा ओळखतात. तर आपल्या एक्झामच्या दृष्टीने चालू घडामोडीमध्ये येऊ शकतं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टलाच इतर कोणत्या नावाने ओळखण्यात येतं, ऑपरेशन कागर. तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट, ऑपरेशन कागर, यापूर्वी सुद्धा ऑपरेशन प्रहार वगैरे राबवण्यात आले. पण सध्या 2025 चालू घडामोडीमध्ये सध्या आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं अभियान जे राबवण्यात येत आहे नक्षलग्रस्त नक्षलवादी कारवाई थांबवण्यासाठी, ते म्हणजे ऑपरेशन कागर किंवा ऑपरेशन ज्याला म्हणतो आपण ब्लॅक फॉरेस्ट. आता
छत्तीसगड आणि तेलंगणा ही जी दोन राज्य आहे, ज्या राज्यामध्ये नक्षलवादाचा फार मोठा प्रभाव आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा काल सोनू उर्फ भूपती उर्फ वेणुगोपाल याने जेव्हा सरेंडर केलं होतं, त्याच्या काही क्षणापूर्वीच छत्तीसगडमध्ये BJPच्या एका मोठ्या नेत्याचा नक्षलवादाकडून हत्या करण्यात आली होती. दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या. इकडे BJPच्या एका नेत्याची हत्या होते आणि दुसरीकडे भूपती उर्फ सोनू स्वतःला सरेंडर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर. तर छत्तीसगड आणि तेलंगणा दरम्यानचा जो सीमावर्ती भाग आहे, तिथे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवण्यात येत आहे. आणि यामध्ये कोणकोणत्या फोर्सेस इन्वॉल्ड आहे, तर CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सेस, इन्क्लुडिंग कोब्राचं लॉंग फॉर्म काय आहे, कॉम्बॅट बटालियन फॉर रिझॉल्यूट ॲक्शन. ठीक आहे. कोब्रा ही फार पूर्वी म्हणजे चालू करण्यात आलेली CRPFचीच एक युनिट आहे, कॉम्बॅट बटालियन फॉर रिझॉल्यूट ॲक्शन. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की नक्षलवादाला थांबवण्यासाठी, नक्षलवादी कारवाई थांबवण्यासाठी स्पेशल युनिट कोणतं तयार करण्यात आलं, ते म्हणजे कॉम्बॅट रिझॉल्युशन फॉर कॉम्बॅट बटालियन फॉर रिझॉल्यूट ॲक्शन. ओके, कॉम्बॅट बटालियन फॉर रिझॉल्यूट ॲक्शन कोब्रा. आणि छत्तीसगड पोलीस स्पेशल टास्क फोर्स STF आणि डायरेक्ट रिझर्व्ह डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड्स. डाव्या विचारसरणीचा अतिरेकवाद म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. LWE हा शब्द इंग्रजीमध्ये फार जास्त प्रसिद्ध आहे. LWE म्हणजे भारतातील अशी राज्य जिथे ही डावी विचारसरणी म्हणजेच त्याला म्हणतो आपण माओवाद विचारसरणी ही जास्त पसरलेली आहे. आणि तिथे अनेक लोकांनी नक्षलवादाला समर्थन करतात किंवा नक्षलवाद हा मार्ग स्वीकारलेला आहे. तर डाव्या विचारसरणीचा अतिरेकीवाद म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलवाद 1967 मध्ये पश्चिम बंगालमधल्या नक्सलबारी येथे उद्भवला. आणि या नक्सलबारी या गावावरूनच याला नक्सलवाद चळवळ म्हणतात. इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचं आहे. आणि यांची विचारधारा कोणती आहे, राज्य सत्ता हस्तगत करण्यासाठी म्हणजे देशातला पॉवर, जिथे आपण सर्वसामान्य व्यक्ती निवडणुकीमध्ये मतदानामध्ये भाग घेऊन आपल्या आवडीनिवडीचे आमदार खासदार निवडून देतो, पण यांचं म्हणणं आहे की सत्ता हस्तगत करण्यासाठी सशस्त्र बंड म्हणजे हातात शस्त्र घेऊन बंड करायचं आणि समांतर शासन म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट तयार करायची. लोकांनी निवडून दिलेलं गव्हर्नमेंट वेगळं, पण त्याच्याच बरोबरीचं स्वतःचं एक पॅरलल गव्हर्नमेंट, अशा पॅरलल गव्हर्नमेंट तयार करण्याची यांची विचारसरणी माओवादी. कारण हा जो चायनाचा एक हे होता शासक माओ, त्याच्या विचारसरणीशी जो मिळती जुळती आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये हे विचारतात की भारतामध्ये रेड कॉरिडॉर भारतामध्ये रेड कॉरिडॉर कोणती आहे. भारतामध्ये रेड कॉरिडॉर म्हणजे अशी कोणती राज्य आहे जिथे नक्षलवाद फार जास्त प्रमाणात किंवा कोणत्या ना कोणत्या प्रमाणात आहे. तर सर्वात पहिले नाव येतं विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड, त्यानंतर झारखंड. कारण या छत्तीसगड आणि झारखंडमधलं जे घनदाट जंगल आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आहे, त्या आणि चंद्रपूर गडचिरोलीच्याच बाउंड्रीमध्ये छत्तीसगड आणि झारखंड. तर छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र या घनदाट जंगलाचा फायदा घेत इथे सर्वात वेगाने हा रेड कॉरिडॉर म्हणजेच डाव्या विचारसरणीचा अतिरेकवाद नक्षलवाद पसरला होता. छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र. त्यानंतर केरळ, पश्चिम बंगाल याचं उगमस्थान मानण्यात येतं 1967 मध्ये. टँगो चार्ली या अजय देवगणच्या चित्रपटामध्ये, अजय देवगण आणि बॉबी देओलच्या चित्रपटामध्ये एक झलक पण दाखवलेली आहे 15-20 मिनिटाची नक्षलबारीची. आणि मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर बघा, अशाच प्रकारची राज्य आहे जिथे जंगले फार मोठ्या प्रमाणात आहे, वने, आणि जी दाट वने आहे किंवा दाट जंगले आहे या भागात माओवादी बंडाने प्रभावित केलेली आहे. माओवादी चळवळीला आता हा मोठा हादरा मानण्यात येतो की भूपतीसह 60 जणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर समर्पण केलं. तर मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती याचं नाव लक्षात ठेवा परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूच्या दृष्टीने. मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने गडचिरोलीमधलं नक्षलवाद्यांचं सेंटर भामरागड येथे 60 साथीदारांसह अखेर आत्मसमर्पण केलं. आणि या संघटनेचा, नक्षलवादी संघटनेचा एक दुसरा महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याने लढा सुरू ठेवण्यासाठी भूमिका घेतली होती. मात्र भूपतीने शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू, घटता जनाधार आणि जंगलातली अनिश्चितता पाहून जनयुद्ध आता निरर्थक ठरले म्हणून समर्पण केले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2025 मध्येच भूपतीची पत्नी आणि केंद्रीय समिती सदस्य विमला सीडाम उर्फ तारक्काने फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं. आणि आत्मसमर्पण करून त्यांनी आपल्या हाती बंदूक सोडून, रायफल सोडून संविधान घेतलं होतं. ही संविधानाची फार मोठी ताकद आहे. जगातलं सर्वात सुंदर पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. तर हे संविधान हातात घेतलं.
त्यामुळे घनदाट जंगलात 4 दशकाहून टिकून असलेल्या माओवादी चळवळीचा हा शेवटचा टप्पा ठरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला जेवढी महत्त्वाची बाब आहे तेवढी मी सांगितली, की सध्या म्हणजे कोणत्या भागात त्यांनी आत्मसमर्पण केलं, सुरुवात कुठून झाली 1967 मध्ये या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमची किंवा नक्षलवादाची. आणि नक्षलवादाची आयडिओलॉजी म्हणजेच माओवादी किंवा डावी विचारसरणी. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आणि रेड कॉरिडॉर कोणकोणत्या राज्यात आहे हे सगळे प्रश्न. आता या व्हिडिओला एंड करताना तुम्हाला फक्त काही महत्त्वाचे प्रश्न मी विचारू इच्छितो. तुमच्यापैकी जनरेशन झेडला तर नक्षलवाद म्हणजे काय हे बहुतांश माहिती नसेल, पण एक आयोगाचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि विशेष करून राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांना, कारण कंबाईनमध्ये PSI हे फार मोठं एक अट्रॅक्टिव्ह पद आहे. तर या PSI पदी लागल्यानंतर तुमची ड्युटी, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुमची ड्युटी लागू शकते. आणि राज्यसेवेमध्ये तुम्ही DYSP डेप्युटी कलेक्टर बनले तरी तुम्हाला तिथे ना का त्या प्रशासनाच्या भागात तुम्हाला तिथं सहभागी व्हावं लागेल. तर राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्याच्या नाते तुम्ही लक्षात सांगा, आपली अमूल्य मते आवश्यक मांडा कमेंट बॉक्समध्ये, की खरोखर भारत हा नक्षलमुक्त होणार का, तो पण 2026 पर्यंत. तुम्हाला काय वाटतं की 2026 पर्यंत अमित शहा यांनी म्हटल्याप्रमाणे भारत हा नक्षलमुक्त होणार का? नक्षलग्रस्त भागात जी मेन प्रॉब्लेम आहे विकास, तर तो विकास तो विकास होणार का? विकास नक्षलग्रस्त भागामध्ये विकास होणार का सांगण्याचा अर्थ की म्हणजे नक्षलाईट लोकांनी हेच म्हटलेलं आतापर्यंत की आम्ही बंदूक खाली ठेवायला तयार आहोत, समर्पण करायला तयार आहोत, परंतु संपूर्ण भारतात मोठमोठ्या शहरात जसे विकास होतात, रस्ते, हॉस्पिटल्स, आरोग्य, शाळा, त्याच प्रकारच्या ना का विकास आमच्या आदिवासी म्हणजे बंधू भगिनींना भेटला पाहिजे. यासाठी मग आता नक्षलग्रस्त भागात विकास खरोखर होणार का? आणि नक्षलवाद संपवण्याचे इतरही कोणते मार्ग आहे का? कारण सध्या बुलेट फॉर बुलेट म्हणजे नक्षलवादाची एक बुलेट येत असेल, इकडून आपल्या कोब्रा आणि CRPF कमांडोची सुद्धा 10 बुलेट जातात. तर त्यांची ना काय त्यांची एक रायफल असेल, तर इकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 10 रायफल उगारण्यात येत आहे. म्हणजे शेवटी बुलेट फॉर बुलेट हे अशा प्रकारचा संघर्ष चालू आहे. तर बुलेट फॉर बुलेटच्या व्यतिरिक्तही या नक्षलवाद्यांना कोणताही रक्तरंजित संघर्ष न करता त्यांना समर्पण करण्याचे इतर मार्ग राहू शकतात का? नक्की आपले मत कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि चालू घडामोडीच्या दृष्टीने हा विषय फार महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.